कोपरगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेचा पहिला टप्पा आज शुक्रवारी सकाळी सुरू। बस स्टँडच्या तिन्ही प्रवेशद्वारावरील अतिक्रमण काढण्याचे कार्य सुरू। आज सकाळी सुमारे 8 वाजल्यापासून कोपरगाव अतिक्रमण मोहिमेस सुरुवात झाली असता कोपरगाव बस स्थानकाच्या दोन्ही बाजूची दुकाने, टपऱ्या हटविण्याचे काम सुरू झाले आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तसेच अतिक्रमण केलेली सर्व पत्र्याचे व तात्पुरते शेड जेसीबीच्या साहाय्याने डंपर मध्ये भरून लगेच रस्ता मोकळा करण्यात येत आहे। या ठिकाणी ॲम्ब्युलन्स, अग्निशमन उपलब्ध असून पोलीस बंदोबस्त व नगरपालिकेचे कर्मचारी तैनात असून बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे। आंबेडकर पुतळ्यासमोरचा धारणगाव रस्ता स्टँडच्या दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। अग्रवाल चहा, जीवन मेडिकल या नगरपालिका गाळ्यांचा रस्त्यावर बांधलेले ओटे आणि काही पायऱ्या काढून टाकण्यात आल्या आहेत। प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेश जगताप, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे सर्व प्रमुख अधिकारी स्वतः अतिक्रमण हटाव मोहिमेस उपस्थित आहेत। सुमारे 100 पोलीस, 3 जेसीबी, 3 डंपर व नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी असा प्रचंड फौजफाटा या ठिकाणी उपस्थित आहे। शुक्रवारी दुपारी 4 वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहण्याची शक्यता आहे। आजच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे 2010 साली झालेल्या अतिक्रमण हटावच्या अनेक नागरिकांच्या जखमा पुन्हा आज ताज्या झाल्या आहेत। अतिक्रमण जाण्याची आपापल्या वस्तू सुरू करूया। ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व।